नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या इथं पाहू शकता की 3.5 इंचाचा बॉर्डर आहे आणि ब्लाऊजची लेंथ आहे आपली 9 इंच आहे। तर या इथं मार्किंग करून दाखवते की 9 इंच आहे आणि हा वरती एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे। तर आर्म होलच्या साईडनी पण आपल्याला 9 इंच घेऊन 2.5 इंचावरती किंवा 3 इंचावरती डाऊन करायचं आहे। तर या इथं मी 3 इंचावरती डाऊन केलेला आहे। त्याच्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आणि जे आपलं बॉटम आहे त्याची रुंदी बघायची आणि त्यानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढून टाकायचा। तर या इथं 3.5 इंचाचा आपला बॉर्डर आहे, तर त्यावर मार्किंग केलं 3.5 इंच आणि वरच्या बाजूने आपल्याला 2 इंचावरती सोडायचं आहे। अशा प्रकारे 2 इंच सोडून द्यायचं आणि जो आपला बॉक्स तयार झालेला आहे मधला, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही डिझाइन तयार करायची आहे। एकदम सोपी आहे। तर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मग मध्यभागावरती मार्किंग करून मग त्याला व्यवस्थित असा अंडाकृती आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीनं। तर आता हा आकार आपण अस्तरवरतीच कट करून घेणार आहोत। तुम्ही कॅनव्हास पेपरवरती भी कट करून नंतर ना अस्तरवरती कट करू शकता। तर या इथं बघू शकता अशा प्रकारे मी आकार कट करून घेतलेला आहे आणि आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आहे। तर जे आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ना त्याला पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित। पिन लावून घेतला म्हणजे कपडा हलत नाही आहे, तर त्यासाठी व्यवस्थित असं पिन लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि नंतर ना मग आपण त्याला जे आपण कट केलेला आहे आकार त्याच्याच बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाईमध्ये जास्त कपडा न घेता जे आपलं फूट आहे त्याचं एक साईडचं जेवढं अंतर असतं तेवढंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये तुम्हाला ही शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून घेतल्यानंतर ना आता आपल्याला जो मधला भाग आहे जो ब्लाऊजचा तो कट करून काढायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे कट करून काढायचं आहे आणि नंतर ना थोडे थोडे असे मध्ये मध्ये कट्स मारून घ्यायचे आहेत। कट्स का मारायचे, कारण जेव्हा आपण हे पलटी करू तर आपलं व्यवस्थित असं पलटी झाला पाहिजे, अस्तरचा कपडा म्हणजे पलटी झाला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे। आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे भाग अस्तरचा कपडा आतमध्ये घालून व्यवस्थित असं फिनिशिंगने ते या इथं तुम्ही नखाने पण प्रेस करू शकता किंवा इस्त्रीने पण केलं तरी ते व्यवस्थित छान बसेल। नाही तर दाब शिलाई करून घ्यायची आता। तर या इथे बघा मी नखानेच प्रेस करत आहे। तर या इथे नखाने प्रेस करून घेतल्यानंतर ना पाहू शकता मी अशी कडेने दाब शिलाई मारून घेत आहे। तर एकदम कडेने दाब शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये। त्याच्यानंतर ना हा आपला कपडा काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता व्यवस्थित असा आपला अंडाकृती आकार तयार झालेला आहे। आता आपण ब्लाऊजचा स्लीव्सचा मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना ज्या पद्धतीने आपण योगपट्टी कसं लावतो त्याच प्रकारे हिला पलटी करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं। तर बघू शकता जेणेकरून आपली वरती शिलाई दिसणार नाही आणि फिनिशिंगमध्ये आपली ही शिलाई होणार आहे। तर या अशा प्रकारे ही शिलाई करून घ्यायची आहे। तो खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला ही डिझाइन दाखवत आहे, तर नक्की ट्राय करा।
आणि मग पलटी करून घ्यायचं आहे. तर आता पलटी करून घेतलेला आहे. ते व्यवस्थित असं तुम्ही बघायचं कोणता कपडा जास्त आहे तर तो कट करून काढायचा आहे, एक्स्ट्रा कपडा, आणि शिलाई मारून घ्यायची आहे. चारी बाजूनी शिलाईला आता मारून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या हाताला. तर आता त्याला शिलाई मारून घेतल्यानंतर त्याचं काही काम राहिलं नाही तर ते बाजूला ठेवून घ्यायचं. आणि आता जे अंडाकृती आपण तयार केलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. तर या इथं मी लांबी 6 इंच घेतली आहे, रुंदी 5 इंच घेतली आहे. तर या इथं अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक असे 2 कपडे घेतलेले आहेत. आणि याला आता 3 बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी 3 बाजूनी शिलाई मारून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे. ते कट केल्यानंतर पण आता काय करायचं, आपल्याला जे कोणे आहेत आपले जे 2 ठिकाणी कोणे निघलेले आहेत ते पण कट करायचे, जेणेकरून आपला व्यवस्थित असा ते कोणे बाहेर येतात. जेव्हा आपण कपडा पलटी करू त्यावेळेस ते कोणे व्यवस्थित असे बाहेर येतात. तर या इथं पाहू शकता व्यवस्थित असं कपडा मी पलटी करून घेतला आहे, असं चौकोनी. पलटी करून घेतल्यानंतर आता जो उघडा भाग होता म्हणजे जो ओपन साईड होती ती पण तुम्ही आतल्या साईडने पलटी करू शकता किंवा नाही केली तरी चालू शकते. या इथं तर या इथं मी शिलाई मारून घेत आहे फक्त. आणि आता याचा काय करायचं आहे, आपल्याला मधोमध काढायचा आहे या कपड्याचा. तर याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची किंवा नाही घेतली तरी चालते, पण या इथं मी शिलाई मारून घेत आहे. शिलाई मारून घेतल्यानंतर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. एकदम सोपी डिझाईन आहे, जरा पण अवघड नाही आहे. एकदा जरी बघितलं तरी तुमच्या लगेच लक्षात येणार की कशी डिझाईन आहे, कारण खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे ही. तर चॉकच्या साह्याने या इथं मार्किंग केलं आहे. मार्किंग केल्यानंतर बघू शकता आता कशा प्रकारे आपण इथं प्लेट्स पाडून घेणार आहोत. तर या पद्धतीनं आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे मधोमध. जे आपण चॉकचं मार्किंग केलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा या इथं आपला असा बो तयार होत आहे. तर अशाच प्रकारे दोन्ही ब्लाऊजचं तुम्हाला करायचं आहे. तर बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर ही बरोबर अशी मधोमध मांडायची आहे आणि त्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तो खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते हाताला आणि सोपी पण आहे, जरा पण अवघड नाही आहे. तुम्ही बनवली पण असेल किंवा नसेल बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ बघा. तर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आणि जे आपण मध्ये शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती तुम्ही बटनही लावू शकता. 3 ठिकाणी पण बटन लावू शकता, जे वरचा भाग आहे तिथे किंवा खाली मध्ये आणि सगळ्यात खाली असे 3 बटनं पण लावू शकता किंवा एकच लावलं तरी ते पण छान दिसणार आहे. तर या इथं मी एकच लावणार आहे. जे कपड्याचं बॉर्डरचं मॅचिंग आहे त्याच पद्धतीचं इथं मी बटन घेतलेलं आहे. आणि बघा किती सुंदर अशी ही डिझाईन आपली तयार झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.